काही जण अध्यात्माला एक धोकादायक गोष्ट देखील समजतात। यामागचं मुख्य कारण म्हणजे आध्यात्मिक मार्गावर आलं असता आपल्या अनेक मान्यता खोडल्या जातात। मान्यता म्हणजे काय तर काही काल्पनिक गोष्टींना आपण सत्य समजत असतो तेव्हा त्याला मान्यता असं म्हणतात। उदाहरणार्थ विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, ठराविक वयामध्ये ठराविक गोष्ट व्हायला हवी। जर का तुमची ठराविक वयामध्ये ठराविक गोष्ट झाली तर तुम्ही यशस्वी, अन्यथा तुम्ही अयशस्वी। ही झाली मान्यता। पण जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर येतो तेव्हा अशा अनेक मान्यता आपल्या खोडल्या जातात आणि त्यामुळे आपण स्वतःकडून अशी अपेक्षा देखील करत नाही की ठराविक वयामध्ये ठराविक गोष्ट व्हायला हवी। मग जर आपली स्वतःकडून अशी अपेक्षाच उरत नाही तर मग आपण त्यानुसार एफर्ट्स तरी का घेऊ। अशा प्रकारे आध्यात्मिक मार्गावर आलं असता आपल्या अनेक मान्यता खोडल्या जात असल्यामुळे आपण समाजाच्या या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला सुरुवात करतो आणि ज्यांची अशी इच्छा असते की आपण या प्रवाहामध्ये त्यांच्याबरोबर पोहावं त्यांच्या दृष्टीने मग अध्यात्माला एक धोकादायक गोष्ट समजायला सुरुवात होते। जर का तुम्हाला सुद्धा अध्यात्म या विषयामध्ये इंटरेस्ट असेल, अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्मामध्ये नेमकं काय घडतं हे जर तुम्ही सविस्तर समजून घेऊ इच्छित असाल तर लिंक केलेला व्हिडिओ संपूर्ण पहा।